आमच्या देवाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, पण देवाला काय करता येत नाही. चतुरा तो शिरोमणी, आणि देवाचं दर्शन कुणाला घ्यावं वाटत नाही. अहो, शेतू उभा टाकल्याबरोबर जे जलचर प्राणी होते, ते सर्व जलचर प्राण्याला, माशांना, कासवांना, मगरीला वाटलं की आपल्या समुद्राच्या मार्गाने प्रभू रामचंद्र जर जात असतील तर आपण देवाच्या पायाचं दर्शन घ्यावं. म्हणून सर्व जलचर प्राणी त्या शेतूच्या दिशेनं धावत आले आणि देवाच्या पायाच्या दर्शनाला लागले. जसे प्राणी आले, जलचर आले, असे एकमेकाला घट्ट चिटकले. एवढा शत्रुंग झाला, 18 पद्म वानर त्या शेतून मार्गस्थ होऊ लागले. मार्गक्रमण करत असताना देवाने सर्व वानराला सूचना दिली. वाटेमध्ये जर अडथळा आला, राक्षस आले, तर त्या राक्षसाचा नाक कान तोडून टाकायचं. का? सुरुवातीलाच अडथळा आला, त्या बाईचं नाव होतं शूर्पणखा. त्या शूर्पणखेचं नाक आणि कान छेदून टाकले. तसं येणाऱ्या राक्षसाचे नाक आणि कान छेदून टाका. वानरांना आदेश दिला आणि मग वानर त्या शेतू मार्गाने मार्गस्थ झाले. येणाऱ्या संकटावर मात करू लागले. हा म्हणता मजल दर मजल करत करत वानर पलीकडल्या काठाला जाऊन पोहोचले. जसे वानर पोहोचले, हिने करायचं रोजच सांगू टाइम झाला की हे सुरुवात करायचं. साहस नाही, थोडस संघर्ष चालू आहे. सेवा आहे. आणि मग लक्ष द्या. राक्षसाला मारायचं आमच्या देवाला सांगितलं. आणि मग राक्षसाला पलीकडल्या काठाला गेले, अडथळा आला नाही. पण ज्यावेळेस पलीकडल्या काठाला गेले त्यावेळेस लंकेमध्ये चमचम चमचम प्रकाश चमकू लागला. सायंकाळची वेळ होती. आकाश स्वच्छ निर्मळ असताना विजाचा कडकडाट व्हावा तसा वीज चमकावी तशी प्रकाश पडू लागला. आमच्या देवानं विभीषणाला विचारलं, विभीषणा, कशाचा प्रकाश पडतोय? विभीषणानं सांगितलं, देवा, या सायंकाळच्या काळाला रावणाच्या नृत्यशाळेमध्ये रावण आणि आमची वहिनी मंडोदरी नृत्यशाळेमध्ये नृत्य बघत असतात. स्वर्गातल्या अप्सरा, तिलोत्तमा, मंदाकिनी, मोठ्या मोठ्या नाचणाऱ्या गाणाऱ्या बाया राजा रावणाचं मनोरंजन करण्यासाठी त्या नृत्यशाळेमध्ये आता नाचतात. तेव्हा खायचं नव्हतं त्या रावणाला. दररोज संध्याकाळी कार्यक्रम रावणाचा चालायचा. रावणापाशी चलतो हा कार्यक्रम.